देखील संधी आहे, हॅट्रिक पूर्ण करा आणि 500 रुपये कमवा. त्याचप्रमाणे त्रिफळा उद्ध्वस्त करा, 200 रुपये कमवा. चोकोबार ग्रुप तर्फे हे सर्व पारितोषिक लावलं गेलेलं आहे. प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी, सीमारेषेच्या बाहेर कॅच पकडा आणि 100 रुपयाचा पारितोषिक पटकावा. प्रत्येक हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक चोकोबार संघ. षटक क्रमांक पहिलं रेहान येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आणि सलामीची जोडी स्ट्राइक वर असेल शैलेंद्र गोडेकर. नॉन स्ट्राइकला विशाल कोळी. पहिल्या चेंडूवर बक्षीस लावला गेलेला आहे. पहिल्या चेंडूवर षटकार खेचा, 200 रुपयाचा पारितोषिक पटकावा. संध्या तर चेंडू टाकून झालेत 1 धावसंख्या झाले 2. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना 40+ तालुका हाफ. पुन्हा एकदा सज्ज रेहान मारण्याच्या प्रयत्नात लाऊडली अपील केली होती, मात्र फेटाळून लावलेलं आहे अपील. कृपया पंचांची वाद घालू नये. सुंदर असा चेंडू मात्र हलका सोडलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण, 2 धावा आरामात पूर्ण करतात दोन्ही बॅटर्स आणि 2 धावने धावसंख्या पुढे सरकली जाते 5 या धावसंख्येवरती. टायमर सेट झालेला आहे. विशाल कोळी जर यांनी 2 चेंडू 2 षटकार खेचले तर या चेंडूला जर षटकार खेचला तर 200 रुपयाचा पारितोषिक विशाल कोळी याला. राजू बोंडोरे यांच्या तर्फे सेन्सेक वाढलेला आहे. सुंदर असा फटका इनफिल्ड क्लिअर करतो. तर या 4 धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 9 या धावसंख्येवरती. सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते धनविन एकविरा स्पोर्ट्स वसई संघाकडून. पुन्हा एकदा सज्ज रेहान मात्र मारण्याच्या प्रयत्नात मला वाटतं स्लोअरवर चेंडू होता. बॅटचा आणि बॉलचा काहीसा संपर्क साधत नाही. चेंडू निर्धाव जातोय. ऑफ कटर टाकलेला चेंडू काहीसा समजला नाही विशाल कोळी यांना. चेंडू निर्धाव जातोय. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाले. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 9. पुन्हा एकदा सज्ज रेहान पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नात मिड विकेटच्या दिशेने 1 धाव पूर्ण. लॉंगॉनचा खेळाडू जिथपर्यंत येईल तिथपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 11. धनविन एकविरा स्पोर्ट्स प्रथम फलंदाजी करत असताना
म्हणजे षटक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती बिनबाद 11. टायमर सेट आहे. आतापर्यंत एक षटकासाठी जवळजवळ 4 मिनिटे खर्च केलेले आहेत प्रेसी श्री 19 बोरोली संघाने. क्रमांक 2 चा गोलंदाज संजय येतोय. मागच्या सामन्यात श्रीकांत आहे. श्री स्लिप तैनात केलेली आहे गोलंदाजाने. हे 40+ क्रिकेटचं हे एक वैशिष्ट्य आहे. पहिल्याचं जे क्रिकेट होतं 1 स्लिप 2 स्लिप लावून देखील स्लिपमध्ये झेल उडायचे. तेच चित्र. सुंदर असा चेंडू, तेवढा सुंदर असा टोळवलेला आहे. शैलेंद्र यांनी 1 धाव पूर्ण, 2 धावा आरामात पूर्ण करतायत आणि 2 धावांवर समाधान मानावं लागेल शैलेंद्र घोडेकर याला. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 13 या धावसंख्येवरती. तर आतापर्यंत सुंदर अशी सुरुवात म्हणावं लागेल धनविन एकविरा स्पोर्ट्स वसई संघातर्फे. बिनबाद 13. सलामीची भागीदारी. सुंदर असा फटका. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि एका धावावर समाधान मानावं लागेल शैलू याला. या एका धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 14 या धावसंख्येवरती. तर श्री यांचे आतापर्यंत 2 चेंडू टाकून झाले. 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 11. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत रोखून ठेवलेला आहे श्री यांनी. लेगबायचा इशारा येतोय पंच रुपेश कोळी यांचा. एक धावा ऍड होते. या एका धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 15 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सज्ज श्री. शैलेंद्र घोडेकर साठी पुन्हा एकदा स्लिप लावली जाते. फिल्डिंग मध्ये चेंजेस. सुंदर असा फटका. झेलकानी क्षेत्र तर नवीन फलंदाज येतोय मागच्या सामन्यातील मानकरी नितीन उर्फ नित्या. मागच्या सामन्यामध्ये षटकारांची हाणामारी केली होती नितीन. जवळजवळ वैयक्तिक 38 धावसंख्या नाबाद खेळल्या होत्या. या स्पर्धेचा विचार केला तर आतापर्यंत टॉप वरती आहेत हायस्ट रन गेटर आकाश. मड संघाचा आकाश 92 धावा वैयक्तिक केल्या होत्या फक्त 2 सामन्यामध्ये. त्यानंतर हुसेन 3 सामन्यामध्ये 76 धावा. राजू मिश्रा 3 सामन्यामध्ये 71 धावा. चेतन मड बॉईज संघाचा 59 धावा. त्याचप्रमाणे हायस्ट विकेट टेकरचा विचार केला तर नक्कीच आयवन 3 सामन्यामध्ये 6 विकेट. ओमकार 3 सामन्यामध्ये 5 विकेट. गॅटिंग 2 सामन्यामध्ये 4 विकेट. सुंदर असा चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा सज्ज शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील धावसंख्या 15 1 गडांच्या मोबदल्यामध्ये. टायमर ऑन आहे. आतापर्यंत 8 मिनिटे घेतलेले आहेत प्रेसिश्री 19 संघाने.
शेवटचा चेंडू असेल नितीनसाठी. हलकासा टोलवलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी प्रयत्न देखील केला जाणार नाही नितीन यांच्याकडून. त्यांना स्ट्राईक घ्यायचे आहे. शेवटचे 2 षटक बाकी आहेत. षटक संपते दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 16. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला श्री यांच्याकडून. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत श्री यांनी. धन्यवाद डीजे. 2 षटक संपलेले आहेत. 2 षटकामध्ये 9 मिनिटं खर्च केलेले आहेत. प्रेसिस श्री 19 संघाने गोलंदाज संजय येतोय. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. बेस्ट वर्सेस बेस्ट असा हा सामना. एक धाव पूर्ण. पुन्हा एकदा नितीन आणि एका धावावर समाधान मानावं लागेल नितीन याला. या एका धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 17 या धावसंख्येवरती. पहिल्या सामन्यातील सामनावीर संजय. दुसऱ्या सामन्यातील सामनावीर नितीन. पुन्हा एकदा संजय सज्ज होतोय विशाल कोहलीसाठी. मारण्याच्या प्रयत्नात बॅटची टॉप एज लागते. झेल असू शकतो आणि सुंदर झेल. सुंदर असा झेल म्हणावा लागेल क्षेत्ररक्षकाचा. दुसरा धाव विशाल कोहली बॅक टू द पॅव्हिलियन. संजय सारखा एक गोलंदाज. एक जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते संजय यांच्याकडून. नवीन फलंदाज अनिल येतोय. अनिल घरत. सुंदर असा चेंडू. तेवढा सुंदर असा फटका मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण. मला वाटतं हिट विकेट झालेले आहेत. पंचांचा निर्णय. हिट विकेट झालेले आहेत. अनिल घरात यांच्या खेळीला पूर्णविराम लागतोय. त्यांना वाटलं मला देखील 200 रुपये भेटतील जर स्टंपला लागला तर, पण गोलंदाजीसाठी ते प्राइज आहे. तर तिसरा आदरा बसतोय धनवीन एकविरा स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या 17 असताना तुम्ही रिप्लाय मध्ये पाहू शकता त्यांचा उजवा पाय मला वाटतं यष्ट्यानाला हादळला होता. त्याच कारणास्तव हिट विकेट झालेले आहेत. आणि तिसरा आदरा बसतोय धनवीन एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ वसई संघाला. धावसंख्या 17 असताना धन्यवाद डीजे. तर बिपिन यांना देखील चोकोबार फॅमिलीची जर्सी प्रदान केली जाते. नवीन फलंदाज हरेश येतोय. नवीन फलंदाज हरीश पाटील. एका धावावर समाधान मानावं लागेल हरीश याला. या एका धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 18 या धावसंख्येवरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक चालू. तिसरं आतापर्यंत रोखून ठेवलेल्या संजय यांनी
मागच्या सामन्यात देखील अशीच गोलंदाजी केली होती संजय यांनी. आता मात्र तुम्ही नितीन यांना जास्त डीजे अजून 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. एक चेंडू बाकी आहे. तुमचं लक्ष आहे का बघत होतो आम्ही. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील संजय यांच्यावर हल्ला केला जातोय. प्रमुख गोलंदाजावरती हल्ला केला होता. सुंदर असं क्षेत्ररक्षण स्वतःच्या गोलंदाजीवरती. एकादावर समाधान मानावं लागेल नितीन याला. या एकादाने धावसंख्या पुढे सरकली जाते 25 या धावसंख्येवरती. षटक समजा तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 25. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना धनविन एकविरा स्पोर्ट्स वसई संघामार्फत जवळजवळ 14 मिनिटं खर्च केलेले आहेत 3 षटक टाकण्यासाठी. प्रेषिश्री 19 संघ. जास्त वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. प्रेषिश्री 19 बोरोली संघ. चला सामना चालू करायचा आहे. पंच रुपेश कोळी. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसात. आजचा 3रा दिवस, अंतिम दिवस या स्पर्धेतील. चोकोबार संघाची तुम्ही चोकोबार ग्रुपची जर्सी पाहतायत. चोकोबार ग्रुपच्या सर्व मेंबर्सनी जर्सी परिधान केलेली आहे. लगातार 3 दिवस या मैदानामध्ये उपस्थित होते सर्व फॅमिली मेंबर्स. प्रिन्स येतोय क्रमांक 4 चा गोलंदाज. डाव्या हाताचा फिरकीपट्टू. स्लिप तैनात केली आहे. पुन्हा एकदा सज्ज नितीनसाठी. वैयक्तिक 1 षटकार खेचल्या नितीन यांनी. सुंदर असा चेंडू. काहीसा समजला नाही नितीन यांना. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 25. तुम्ही रिप्लाय मध्ये पाहू शकता. खोलवर टाकलेला चेंडू. नितीन थोडासा वाचलेला. मला वाटतं त्रिफळा उद्ध्वस्त झाला असता. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. तर दुसऱ्या फेरीमध्ये प्रत्येक त्रिफळाचीत फलंदाजाला म्हणजे गोलंदाजाला 200 रुपयाचा पारितोषिक आहे. अजूनपर्यंत एकही फलंदाज त्रिफळाचीत नाही झालाय या दुसऱ्या सामन्यामध्ये. दुसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये खास करून दुसऱ्या फेरीसाठी हे पारितोषिक लावलेलं आहे. नवीन फलंदाज धर्मेश येतोय. क्रमांक 6 चा फलंदाज धर्मेश स्ट्राइक वरती असतील. सुंदर अशी गोलंदाजी. प्रिन्स यांनी आतापर्यंत 2 चेंडू टाकून झाले. 2 चेंडू मध्ये एकही धावा न खर्च करता 1 गडी बाद केला आहे. धावसंख्या झाली ती 25. डाव्या हाताचा गोलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज. सध्या तरी डाव्या हाताचा फलंदाजाला साजेस असं हे मैदान. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिल्या चेंडूवरती प्रहार.
धर्मेश यांच्या प्रहार केला जातोय. पहिल्या चेंडूवर षटकार खेचला जातो. या 6 धावांनी धावसंख्येला आकारणी येते. धावसंख्या येऊन पोहोचते ती 31 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सज्ज. शेवटच्या षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी. प्रिन्स यांच्या स्लिप पॉइंट तैनात केला गेलाय. पुन्हा एकदा मांडला धन्यवाद डीजे. याच्यानंतर होणारा सामना विशाल 11 कुर्ला विरुद्ध युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. याच्यानंतर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. याच्यानंतर नाणेफेकीचा कॉल होईल. अमर कोळी येतोय फलंदाजी करता. पहिल्या चेंडूवर षटकार मारा. 200 रुपयाचा पारितोषिक पटकवा राजू बोंडोरी यांच्यातर्फे. अमर कोळी याला देखील संधी. षटकार केचा. 200 रुपयाचा पारितोषिक पटकावा. मात्र खोलवर टाकलेला चेंडू. कुठलीच संधी दिलेली नाही. अमर कोळी यांना पायाला आदळला होता. लेग बाईच्या रूपानं 1 धाव मिळते. या एका धावने धावसंख्या पुढे सरकली जाते 32 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असेल पहिल्या डावातील. प्रिन्स आतापर्यंत रोखून ठेवलेला आहे. प्रिन्स यांच्या गोलंदाजीवर 1 षटकार मात्र आला. मात्र 2 गडी बाद केले होते. स्वीप मारलेला आहे. 1 धाव पूर्ण. हरीश पाटील दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. 2 धावा. दुसरी धाव घातक ठरू शकते. अमर कोळी धावचीच्या रूपाने बाद होतात. षटक संपत चौथं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 33. 34 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. ते म्हणजे प्रेसिश्री 19 बोरिवली संघासमोर. याच्यानंतर 34 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते प्रेसिश्री 19 संघासमोर. याच्यानंतर दुसऱ्या धावामध्ये मी आमंत्रित करतो समालोचकासाठी मिस्टर निशांत पाटील मॅन फ्रॉम पायगाव. याच्यानंतर होणारा सामना विशाल 11 कुर्ला विरुद्ध युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. चला कर्णधारांनी यायचं आहे. विशाल 11 कुर्ला. आजचा हा या स्पर्धेतील 3रा दिवस, अंतिम दिवस. 3ऱ्या दिवसामध्ये 40+ तालुका हाफ या स्पर्धेचा एक उपक्रम. प्रत्येक संघाला चोकोबार देण्यात येत आहेत. चोकोबारचा बॉक्स दिला जातोय. आगळी वेगळी पद्धत. नायगाव कोलीवाडा. नायगावचं हे मैदान. चला कर्णधारांनी यायचं आहे. विशाल 11 कुर्ला संघाचा कर्णधार युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत यायचा आहे. विशाल 11 कुर्ला संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलाय. विशाल सचिन 11 कुर्ला विरुद्ध युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली. युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली संघाचा कर्णधार कृपया आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल होईल तुमच्या या 2 संघांदरम्यान. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. धनवीन एकविरा स्पोर्ट्स वसई संघाने आणि आपली सलामीची जोडी प्रेसिश्री 19 बोरिवली संघ.
युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली संघाचा कर्णधार आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे नाणेफेकीच्या कॉल साठी। विशाल सचिन 11 कुर्ला। चला पंचांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। पंच रुपेश कोळी व पंच तेजस कोळी बंधूंची जोडी। दोन्ही बंधू नायगाव साठी क्रिकेट खेळतात। अष्टविनायक संघाचा तेजस कोळी आणि एकविरा संघाचा रुपेश कोळी। हॅलो, नाणेफेकीचा कॉल होईल। विशाल सचिन 11 कुर्ला विरुद्ध युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली या दोन संघांदरम्यान नाणेफेकीचा कॉल होतोय। चला सामन्याला सुरुवात करायची आहे। क्रमांक 1 चा गोलंदाज येतोय आयवन नाथो, सलामीची जोडी। चला दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल होते। विशाल सचिन 11 कुर्ला विरुद्ध युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली। एका साइडला गोल्डन किंग, एका साइडला चोकोबार। गोल्डन असा कॉल आलेला आहे आणि गोल्डन किंग आलेला आहे। 4 ओव्हरचा 4 षटकांचा सामना असेल। निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण निवडलेला आहे। तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत। तुम्ही पाहताय चॉकोबार ग्रुप आयोजित चॉकोबार चषक 2025 सुरू असलेला सामना दोन संघांमध्ये पाहायला मिळतो। एका बाजूला धनवीन एकविरा स्पोर्ट्स वसई त्यांच्या विरुद्ध प्रेसिस्ट्री 19 बोरिवली या दोन संघांमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना 33 धावा धावफलकावरती लगावल्या होत्या धनवीन एकविरा स्पोर्ट्स वसई या संघाने आणि 34 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केले। सलामीची जोडी मैदानावरती एका बाजूला मेहमूदला तुम्ही पाहताय, एका बाजूला कासिफ या फलंदाजाला आणि षटक क्रमांक पहिलं आयवन हा गोलंदाज पाहायला मिळतोय। या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण अवघ्या 34 धावा बनवायच्या आहेत 4 षटकांमध्ये, त्यामुळे सुरुवातीपासून फलंदाजांवरती दबाव टाकावा लागेल। यावेळेस पहिला तर खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे, चेंडूला सोडून दिलाय। चांगला चेंडू पाहायला मिळाला परंतु यष्टिरक्षक त्या ठिकाणी मिस्टेक करतायत आणि ते एक धाव मिळते या चेंडूवरती 22च्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 4 या आकड्यावरती। आज जर पाहिलं तर 40+ खुल्या गटातील सामने या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय। सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर सामना देखील आपल्याला पाहायला मिळाला होता। त्या सामन्यामध्ये विजय संपादन केलं होतं प्रेसिस्ट्री 19 बोरिवली या संघाने आणि तदनंतर धनवीन एकविरा स्पोर्ट्स वसई संघाने देखील सामना जिंकलाय। परंतु दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानावरती सुरू आहे। खोला टाकलाय, काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला परंतु हा चेंडू आलाय डॉट। आयविन चांगली गोलंदाजी करतायत। पहिल्या दिवसामध्ये देखील एक गाव एक फॉर्मॅटमध्ये गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी त्यांची राहिली होती आणि या मॅचमध्ये जर पाहिलं तर तेही चांगली गोलंदाजी करतायत। जर गोलंदाजानं विकेट घेतली, अगदी जर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या तर त्याला 200 रुपयाचं पारितोषिक चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून। यावेळेस पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु सिंगल मिळते या चेंडूवरती आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती। लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले, लगातार 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकले आणि विकेट हॅट्रिक घेतली तर चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आणि सीमारेषेच्या पलीकडे क्रीडा रसिकांनी झेल टिपला
तर त्या क्रीडा रसिकाला देखील 100 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आयविन चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. आतापर्यंत मोठा फटका खेळू दिलेला नाही या फलंदाजांना. हो, खोलात टाकलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑनला फिल्डर आहे अमर कोहली, करणार नाही आहे चूक. या मॅच मध्ये महत्वाच्या क्षणी महत्वाचा झेल त्यांनी टिपलाय. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय. फलंदाज बाद. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता खोलवर टप्प्याचा चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला होता. परंतु लॉंग ऑनला अमर कोहली आले होते आणि त्यांच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेला. आणि या मॅचमध्ये पहिला धक्का बसलाय प्रेसिस्टी 19 बोरिवली या टीमला. आणि खऱ्या अर्थानं ज्या सुरुवातीची गरज होती ना, ती सुरुवात पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली. कारण आयवनने इम्प्रेस केलं. आपल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त जर पाहिलं तर 5 धावा त्यांनी खर्च केल्या आणि एक महत्त्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली. म्हणजेच काही इनिशियल ओव्हरमध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे या मॅचमध्ये. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. दोन्ही संघ जर पाहिलं तर बलाढ्य संघ आहेत आणि एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा ते खेळलेत. त्यामुळे हा सामना देखील रंगतदार पाहायला मिळेल. कारण या मैदानावरती जर पाहिलं ना तर भरपूर जास्त धावा 4 षटकामध्ये आपण पाहिल्यात. कालच्या दिवसामध्ये 80 धावांचं टार्गेट देखील या मैदानावरती होतं. परंतु आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेने आपला मापदंड ओलांडत असताना सकाळच्या सत्रामध्ये 32 धावा देखील डिपेंड झाल्या होत्या. त्यामुळे या 34 धावा देखील डिपेंड होऊ शकतात. परंतु या मॅचमध्ये करावी लागेल. त्यावेळेस पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर आयवननं चांगली गोलंदाजी केली आणि त्या षटकामध्ये जर पाहिलं तर 5 धावा त्यांनी खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी. नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. नाव सांग ना कुठे मित्रा, हे बॅटरचं नाव सांग ना. एका बाजूला मेहमूदला तुम्ही पाहताय आणि एका बाजूला श्रीकांतला पाहताय. या मॅचमध्ये संघाचा कॅप्टन श्रीकांत मैदानावरती दाखल होतोय. बॉलिंग ट्रॅकवरती विशाल कोहली हा गोलंदाज तुम्ही पाहताय. पहिलाच बॉल राऊंड अ विकेट. हो, यावेळेस पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर फिरतोय. परंतु पंच देखील आमच्याकडे फिरतायत. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती. प्रत्येक धाव महत्त्वाची आहे या मॅचमध्ये. कारण 34 धावांचं टार्गेट आहे. त्यामुळे प्रत्येक धाव बनवण्यासाठी फलंदाजांना संघर्ष करायला भाग पडणं अशा प्रकारचं कार्य गोलंदाजांना मैदानावरती करावं लागेल. आणि एका बाजूला जर पाहिलं तर फिल्डिंग सेटअप देखील चांगल्या पद्धतीनं ठेवावा लागेल या मॅचमध्ये. कारण महत्त्वाचा सामना आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तुम्ही पाहताय. या मॅचसाठी पंचांच्या भूमिकेमध्ये एका बाजूला जर पाहिलं एका बाजूला तेजस कोहली पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय आणि एका बाजूला रुपेश कोहली ज्यांनी या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेतली आहे. आणि या चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा विशाल कोहली. राऊंड अ विकेट. मेहमूदसाठी इथे देखील खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. लाईन खराब आहे. दिशाहीन चेंडू सातत्याने टाकतोय विशाल कोहली. इथे वाचण्याचा तो प्रयत्न करतोय. परंतु वाचण्याचा प्रयत्न करत असताना तुम्हाला आक्रमण देखील करावं लागेल. कारण आक्रमण हेच बचावाचं तंत्र आहे आणि त्या तंत्राचा आणि मंत्राचा वापर या मॅचमध्ये विशाल कोहलीला करावं लागेल. आणि विशाल कोहली त्यासाठी जाणला देखील जातो. त्याला चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये करावी लागेल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड अ विकेट. यावेळेस चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न हवेत खेळले. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीपमध्ये. अमर कोहली चांगली फिल्डिंग करतायत. परंतु तिथे जर पाहिलं ना तर 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही या फलंदाजांना. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न मेहमूद देखील करतोय. तो सलामीला आलाय. त्याने संयम दाखवलाय. सिंगल डबल्स तो घेतो या मॅचमध्ये. परंतु कासिफ बाद झाल्यानंतर श्रीकांत मैदानावरती दाखल झाले त्या मॅचमध्ये. त्यामुळे 34 धावा जरी असल्या ना तरी या धावा कमी देखील नाही आणि जास्त देखील नाही. इथून देखील फाईट करू शकतो धनवीन एकविरा स्पोर्ट्स वसई हा संघ. हो हो हो, चांगला चेंडू दांडी गुल. विकेट मिळवली आहे विशाल कोहलीनं. महत्वाचा फलंदाज मेहमूद निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. थँक्यू. ॲक्शन
रिपीट रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता राऊंड विकेटनं गोलंदाजी विशाल कोहली करतायत. यॉर्कर चेंडू होता, खूपच जास्त शपल क्रॉस झाले होते मेहमूद आणि तिथे जर पाहिलं ना तर त्यांच्या विरोधात एक चांगला चेंडू टाकलाय, प्रमुख अस्त्राचा वापर केलाय गोलंदाजानं आणि ती विकेट मिळाली. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसलाय प्रेसिडेंसी 19 बोरिवली या टीमला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना तुम्ही पाहताय अजय या खेळाडूला, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, चांगली गोलंदाजी करतायत. कमबॅक करणार अगदी षटक राहिलंय आतापर्यंत. आतापर्यंत 8 मिनिटे खर्च केलेले आहेत धनवीन एकविरा स्पोर्ट्स या संघाने. म्हणजे तुमच्याकडे आता अजूनपर्यंत 7 मिनिटांचा खेळ अवधी बाकी आहे आणि 7 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटके या मॅचमध्ये टाकायची आहेत आतापर्यंत. कारण आतापर्यंत जर पाहिलं तर दुसरं षटक सुरू आहे या मॅचमध्ये. नवीन फलंदाज अजय मैदानावरती दाखल होत आहेत आणि अजयला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये. सिंगल डबल्स घ्याव्या लागतील आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा मात्र मोठा फटका देखील खेळावा लागेल. विशाल कोहलीला 200 रुपयाचं पारितोषिक, कारण त्यांनी यष्ट्या उडवल्या, त्रिफलाचित केलं फलंदाजाला आणि चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड विकेट स्ट्रायकिंगला अजयला तुम्ही पाहता या मॅचमध्ये. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय, खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळतोय. लाऊड अपील केली आहे पंचांकडे, परंतु इथे बॅटची एज अँड टेकन. अजून एक धक्का, बॅक टू बॅक दुसरा धक्का या मॅच मध्ये बसतोय. प्रेसिडेंसी 19 बोरिवलीला अजय निघालेत माघारी, फलंदाज बाद. जबरदस्त डिसिजन पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. भरपूर मोठी एज लागली होती आणि विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त यष्टिरक्षण पाहायला मिळतं, जबरदस्त झेल कंप्लीट केलाय त्या यष्टिरक्षकानं. यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी करतायत आणि अगदी जर पाहिलं तर अलंकार होते आणि अलंकारच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेलाय. विशाल कोहली जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करतायत. नवीन फलंदाज अलंकार मैदानावरती दाखल होतोय, परंतु इथे जर पाहिलं तर विशाल कोहली चांगली गोलंदाजी करतायत. या मॅचमध्ये कमबॅक करणारं षटक त्यांचं राहिलंय. सातत्याने 2 विकेट त्यांनी घेतल्या, ते हॅट्रिक वरती आहेत आणि इथे विकेट जर घेतली ना तर अजून त्यांना पारितोषिक मिळेल चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून, एकंदरीत 500 रुपयाचं पारितोषिक. चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये आयविनने इम्प्रेस केलं आणि या षटकामध्ये विशाल कोहली प्रभावित करून सोडतायत. जबरदस्त गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. राऊंड विकेट अलंकारच्या विरोधात. यावेळेस पाहिला तर चांगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, चेंडूला सोडलाय, परंतु काय गोलंदाजी करतायत विशाल कोहली. मागील 3 चेंडूवरती त्याने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. फलंदाजांना शांतच ठेवलाय. जणू काही जर फलंदाज जर पाहिलं ना तर पर्यटक म्हणून मैदानावरती आलेत. धावाच येत नाही या षटकामध्ये. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. 14 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये केल्याचा प्रयत्न, परंतु कव्हर पॉइंटला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. तिथे फिल्डर येत आहेत, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजामध्ये आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. काय चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला, चांगला फटका कव्हर क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला होता. फलंदाजाच्या बॅटमधून अलंकार खेळतायत आणि अलंकारनं मात्र क्रिकेटचं सौंदर्य प्रदान करणारा फटका या ठिकाणी सजवलाय आणि 2 धावा एक्झिक्यूट केल्या त्या चेंडूवरती. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेट. हो, यावेळेस देखील चांगला फटका, चांगला कव्हर ड्राईव्ह, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. अडवण्याचा प्रयत्न करताय, चेंडूला अडवलाय, परंतु 2 धावा पुन्हा एकदा अलंकारला मिळतील. चांगली बॅटिंग करतायत. मागील 2 चेंडूवरती 4 धावा या मॅचमध्ये तुम्ही पाहताय, परंतु विशाल कोहलीचं देखील कौतुक करावं लागेल. चांगलं षटक त्याचं देखील राहिलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत, परंतु आतापर्यंत 2 षटकामध्ये प्रेसिडेंसी 19 बोरिवली या संघाने धावफलकावरती धावा केल्या आहेत. ते एकंदरीत 13 धावा, म्हणजेच येणारे 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. मागील षटकामध्ये कमबॅक करणारं षटक राहिलं होतं विशाल कोळीचं. त्या षटकामध्ये भरपूर कमी धावा त्यांनी खर्च केल्या, 2 महत्त्वाचे विकेट देखील घेतल्या. परंतु इथे जर पाहिलं ना तर षटक क्रमांक 3 धर्मेश आले त्या मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांना देखील जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण एका बाजूला जर पाहिलं तर अलंकारला पाहतोय आणि एका बाजूला श्रीकांतला पाहतोय. संघाचा कॅप्टन आहे श्रीकांत आणि या जबाबदारीनं त्याला बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये. कारण कर्णधार फक्त नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मर्यादित नसावा, परंतु जेव्हा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याला संघाला अनुकूलता देता आली पाहिजे आणि ती अनुकूलता श्रीकांतला द्यावी लागेल या मॅचमध्ये. समोरच्या दिशेने केल्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला फिल्डर आहे, काऊ कॉर्नर फेसपर्यंत फिल्डर पोहोचतेत परंतु फिल्डिंग खराब. बॉल गॅपमध्ये, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, बॉल सीमारेषा पार, येतोय चौकार फलंदाजाच्या बॅटमधून. थँक्यू. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. काऊ कॉर्नर फेस आणि लॉंग ऑनच्या अगदी मधून हा चेंडू गेला होता, परंतु त्या ठिकाणी फिल्डिंग खराब आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी. प्रत्येक धाव महत्त्वाची आहे या मॅचमध्ये, परंतु फिल्डिंग खराब राहिली आणि 4 धावा मिळाल्या. या 4 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे तब्बल 17 या आकड्यावरती. धर्मेशला इथे कमबॅक करावं लागेल, परंतु आतापर्यंत जर पाहिलं तर 12 मिनिटे आतापर्यंत झालेले आहेत. अजून 3 मिनिटाचा अवधी आहे धनवीन एकविरा स्पोर्ट्स या टीमसाठी आणि ते 3 मिनिटांमध्ये हा षटक त्यांना पूर्ण करायचा आहे. परंतु जास्तीचा वेळ खर्च करू नका. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, लेफ्ट आर्मवरती विकेट. हो, बॅटची आतली कट, चांगला चेंडू पाहायला मिळतो. यष्टिरक्षक चांगल्या पद्धतीने यष्टिरक्षण करतोय. इथे चेंडू आलाय डॉट. प्रत्येक डॉट चेंडू दबाव निर्माण करून देईल बोरिवली संघावरती आणि प्रत्येक एक धाव धनवीन या संघावरती देखील दबाव निर्माण करू देईल. परंतु इथे जर पाहिलं ना, एकाला धावा वाचवायच्या आहेत आणि एकाला धावा करायच्या आहेत आणि अगदी तोच खेळ मैदानावरती सुरू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, खोलात टाकलाय, पुढे आलेत, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला टोळवलाय, बॉल जातील अगदी सीमारेषेजवळ. फिल्डर आहे तिथे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न वेगाने कंप्लीट केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 खेळाडूमध्ये तिसरीचा कॉल, परंतु शैलूचा चांगला बॅकअप आणि फक्त 2च धावा या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 19 या आकड्यावरती. या षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज. येणारे 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. हे 3 चेंडू चांगल्या रीतीनं गोलंदाजाला टाकावे लागतील. विशाल कोळी देखील चर्चा करतायत धर्मेश सोबत, परंतु हे 3 चेंडू जे आहेत ना हे भरपूर महत्त्वाचे आहेत आणि तिथून जर पाहिलं तर धर्मेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु एका बाजूला श्रीकांत आणि अलंकार काय जबरदस्त बॅटिंग करतायत. या दोन्ही फलंदाजामध्ये देखील छोटीशी भागीदारी पाहायला मिळते या मॅचमध्ये. पुन्हा एकदा धर्मेश, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला श्रीकांतला तुम्ही पाहताय, संघाचा कॅप्टन आहे, जबाबदारीनं तो खेळतोय. त्याच्याही बॅटमधून धावा येत आहेत या मॅचमध्ये. गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन, आणखीन एक चेंडू आलाय डॉट. श्रीकांत वरती दबाव जाणवतोय, परंतु धर्मेशचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये, इम्प्रेस करतायत धर्मेश, प्रभावित करतायत. त्यांच्या माध्यमातून देखील आलाय हा चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी करतायत, कारण टप्पा पडल्यानंतर चेंडूला वळण प्राप्त होतोय आणि तिथून जर पाहिलं ना तर चेंडूच्या अजिबात रेषेमध्ये नव्हते श्रीकांत आणि आणखीन एक चेंडू डॉट या मॅचमध्ये पाहायला मिळाला. वेगवान चेंडू होता, परंतु मिडऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल आहे, धोकादायक होऊ शकतं, परंतु फेकी खराब. 2 धावा इथे मिळतील फलंदाजाला आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 21 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, जबरदस्त सामना रंगला. या दोन्ही संघामध्ये 34 जरी धावा असल्या ना तरी या धावा आम्ही रोखू शकतो. आतापर्यंत तेच करून दाखवलंय धनवीन एकविरा स्पोर्ट्स वसई या संघानं. परंतु एका बाजूला बोरिवली संघाने देखील खुणगाड बनली आहे, त्यांना देखील हा सामना जिंकायचा आहे आणि श्रीकांत तिथे प्रयत्न करतायत, परंतु एका बाजूला अलंकार देखील त्यांना चांगल्या पद्धतीने साथ देत आहेत या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा. आतापर्यंत 14 मिनिटांचा खेळ झालेला आहे, फक्त 1 मिनिटाचा खेळ बाकी आहे आणि 1 मिनिटामध्ये तुम्हाला हा चेंडू टाकायचा आहे. कारण जास्त वेळ खर्च करू नका, कारण फलंदाज तुम्हाला देखील पेनल्टी लागू शकते. तुम्ही देखील जास्त वेळ खर्च करू नका. आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना येतात, कारण बॉलर अगदी जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती आहे आणि फलंदाजाच्या माध्यमातून थोडासा वेळ खर्च होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज धर्मेश, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
हो वेगवान चेंडू आहे, शरीराचा वेध घेतलाय, धाव घेण्याचा प्रयत्न इथं करतोय श्रीकांत, परंतु अलंकार थांबले जागेवरती. वा काय गोलंदाजी मध्ये इम्प्रेस केलं, प्रभावित केलं धर्मेशनं. अवघ्या जर पाहिलं ना तर या षटकामध्ये त्यांनी आतापर्यंत 8च धावा खर्च केल्या. येणारे 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायच्या 13 धावा. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. 34 धावा डिपेंड करत असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे धन्वीन एकविरा स्पोर्ट्स वसई या टीमची. आतापर्यंत इम्प्रेस केल्या गोलंदाजानं. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया सुमधुर संगीत. सात चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अगदी जर पाहिलं तर नफीजला अगदी जर पाहिलं तर कर्णधाराने विश्वास दाखवलाय. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका धनवीर एकविरा स्पोर्ट्स वसई संघ. भरपूर वेळ खर्च होतोय कारण आजच्या दिवसामध्ये भरपूर मोठा शेड्यूल आहे. आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आहे त्यामुळे आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 2 एक्स्ट्रा मॅचेस आज खेळवायचे आहेत त्यामुळे वेळ जास्त खर्च करू नका कारण धनवीन एकविरा स्पोर्ट्स हा संघ याच विभागातील आहे आणि त्या संघामध्ये एकविरा स्पोर्ट्स नायगावचे खेळाडू देखील खेळत आहेत त्यामुळे त्यांना देखील विनंती आहे की जास्ती वेळ तुम्ही खर्च करू नका कारण आजच्या दिवसामध्ये 2 आपल्याला एक्स्ट्रा सामने या स्पर्धेमध्ये खेळवायचे आहेत. परंतु चॉकोबार ग्रुपचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त आयोजन या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. एका आळीतील हा ग्रुप आहे आणि त्यांच्याच माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. पहिल्या पर्वामध्ये यशस्वीरित्या आयोजन कसं करावं ना त्याचं उत्तम उदाहरण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती नफीस आणि स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय अलंकारला. हो यावेळेस पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजनमध्ये खेळलं. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. शैलू आहे तिथे चांगली फिल्डिंग करताय. धावबाची संधी आहे. हो हो इथे जर पाहिलं तर यष्टांचा वेध घेणं गरजेचं होता. चांगला प्रयत्न यशरक्षकाने केला होता परंतु 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली या 23 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. जबरदस्त सामना रंगलाय दुपारच्या सत्रामध्ये. दोन्ही संघ संघर्ष आणि जिद्दी क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जात आहेत आणि तो संघर्ष मैदानावरती सध्या सुरू आहे. जिंकणं आणि हरणं यामधला जो प्रवास आहे ना तो मैदानावरती सध्या सुरू आहे आणि काय जबरदस्त सध्याच्या घडीला दोन्ही संघांचा प्रवास या क्रीडा स्पर्धेमध्ये राहिला. नबीज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी टाकला होता. अगदी खोलवर टप्प्याचा तो चेंडू होता. इथे देखील त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओव्हर द विकेट लेग स्टंपच्या बाहेर परंतु यष्टिरक्षकाचं कौतुक करावं लागेल. इट इज अ वाईड बॉल जरूर टाकलाय परंतु यष्टिरक्षकाचं एफर्ट्स पहा कमालीचं पाहायला मिळते या मॅचमध्ये. हरेश पाटील यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. आतापर्यंत त्याची कामगिरी या स्पर्धेमध्ये चांगली राहिली आहे. ॲज अ यष्टिरक्षक म्हणून तो खूप चांगली कामगिरी करतोय आणि मैदानावरती खेळणाऱ्या चम्मूचा यष्टिरक्षक हा केंद्रबिंदू असतो आणि त्याची भूमिका फार महत्त्वाची असते. ओहो मोठा फटका फलंदाज अलंकारच्या बॅटमधून आलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. भव्य षटकार अलंकारच्या बॅटमधून या मॅचमध्ये येतोय. होऊ शकता. काय जबरदस्त स्लॉग हिट केला. चेंडूला सरळ धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. चांगला फटका आलाय अलंकारच्या बॅटमधून. खऱ्या अर्थानं ज्या फटक्याची गरज होती ना तोच फटका अलंकारच्या बॅटमधून या मॅचमध्ये आला. अगदी मॅचमध्ये घुसखोरी करणारा फटका अलंकारच्या बॅटमधून तुम्ही पाहताय.
येणारे 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. नफीस पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. इथून विकेट घ्याव्या लागतील, चेंडू डॉट टाकावे लागेल. प्रत्येक धावेसाठी फलंदाजांना संघर्ष करायला भाग पाडावं लागेल आणि ते कार्य त्याला मैदानावरती करावं लागेल. पुढे समोरच्या दिशेने मोठा फटका, मॅच फिनिश, सामना जिंकलाय. अफलातून बॅटिंग करत असताना प्रेसिस्ट्री 19 बोरिवली संघ विजयी होतोय. अभिनंदन अभिनंदन श्रीकांत एनम कंपनी, अभिनंदन अलंकार. काय बॅटिंग केली आहे, जबरदस्त बॅटिंग अलंकारच्या माध्यमातून. सलगचे 2 षटकार आणि मॅच फिनिश, सामना जिंकलाय. प्रेसिस्ट्री 19 बोरिवली या संघाने. हार्ड लक टफ लक धनवीर एकविरा स्पोर्ट्स वसई. पोरी चढला मला फिवर, मी हाय क्रिकेट लवर, मी तुझा यार ना. पोरी दूर नको जास, मला देऊ नको त्रास, मी तुझ्यावर मरना. पोरी दूर नको जास, मला देऊ नको त्रास, मी तुझ्यावर मरना. पुरा सवय तुझी मोडणार, क्रिकेटचा सोड.